नमस्कार. जय शंकर दत्तगुरु. मी डॉक्टर सौ अश्विनी जितेंद्र काळे. 14 मे 2025 रोजी होणारं गुरुभ्रमण कर्क राशीसाठी काय आहे हे आपण बघणार आहोत. कर्क रास ही तर गुरुची उच्चेची रास. कर्क राशीमध्ये गुरु उच्चेचा होतो, परंतु हे पूर्ण वर्ष यांना गुरुबळ हे 12व्या भावातून होत आहे. थोडक्यात 12व्या भावातला गुरु अशुभ मानला जातो, परंतु मी ते सांगू इच्छिते की अशुभ म्हणण्यापेक्षा 12व्या भावातला गुरु हा तुम्हाला उत्तम उत्तम अध्यात्मामध्ये प्रगती देणारा ठरतो. तुम्ही ज्या गोष्टीमध्ये मनुष्य व्यक्ती ही भौतिक सुखामध्ये जास्त गुंतलेली असते आणि ज्या वेळेस भौतिक सुख मिळायला कुठेतरी अडचणी येतात, त्यावेळेस आपण म्हणतो मग मला 12वा गुरु आहे, मला 8वा गुरु आहे, मला 6वा गुरु आहे आणि आपण कुठेतरी नाराज होतो. कर्क राशीच्या लोकांना मी सांगू इच्छिते, अजिबात नाराज न होता महाराजांना परिपूर्ण शरण जा. स्पिरिच्युअलिटीशी कनेक्ट व्हा. रेकीच्या माध्यमातून तुम्ही या ब्रह्मांडाला शरण गेलात तर हे गुरु बदल तुम्हाला उत्तम उत्तम संधी देतं स्वतःला ओळखण्याची, स्वतःतली ताकद ओळखण्याची. जी काही क्षमता ओळखण्याची वेळ आहे ती वेळ म्हणजे कर्क राशीला असलेला 12वा गुरु. 12व्या गुरुच्या विषयी बद्दल आपण जर विचार केला तर वास्तू, वाहन यामध्ये तुमची गुंतवणूक चांगली होऊ शकते, परंतु ही गुंतवणूक करत असताना फक्त आपल्या एकट्याचा निर्णय नसावा. हा निर्णय तुमच्या परिवारातील सगळ्यांचा असला तरच तो निर्णय तुम्ही अवश्य घ्यावा, अन्यथा यावर्षी थांबून घ्यावे. वयस्कर व्यक्तींनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. वयस्कर म्हणण्यापेक्षा सगळ्याच कर्क राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची अवश्य काळजी घ्यावी. यामध्ये विशेषतः ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी खाण्यापिण्यावर बंधनं ठेवावी. बीपी, किडनी, मूत्राशयाचे त्रास होऊ शकतात, त्यामुळे खानपान आपलं व्यवस्थित आणि सात्विक सकारात्मक असलं पाहिजे. विशेषतः गोड पदार्थ वर्ज्य करावेत. ज्यावेळेस 12व्या भावातून गुरुबळ येतो त्यावेळेस कुठेतरी दीर्घ पद्धतीचे आजार तुम्हाला होऊ शकतात. हे होऊ नये याच्यासाठी योग्य आहार आणि योग्य व्यायाम ह्या गोष्टींना सुद्धा तुम्ही प्राधान्य देणं गरजेचं राहील. सगळ्या बाबतीमध्ये गुरुभ्रमण हे तुम्हाला कुठेतरी कुणाचा तरी सल्ला घेऊन निर्णय घेण्याला सांगत आहे. व्यय स्थानातलं 12व्या स्थानातलं हे गुरुभ्रमण तुम्हाला परदेशी जाण्याची संधी अवश्य देतं किंवा घरापासून दूर जाऊन अध्यात्मासाठी स्वतःला वेळ देण्याची हीच ती वेळ दाखवत आहे. योगा, रेकी, ध्यान साधना या माध्यमातून तुम्ही स्पिरिच्युअल जर्नीमध्ये उत्तम उत्तम यश प्रदान करू शकता. जे रेकी हिलर आहेत, जे एंजल मास्टर आहेत, जे गूढशास्त्राशी संबंधित अभ्यासक आहेत, त्या व्यक्तींसाठी 12व्या भावातला गुरु उत्तम उत्तम संधी प्रदान करणारा ठरतो. 6, 8 आणि चतुर्थ भावावर दृष्टी देता आईच्या आरोग्याची काळजी यावर्षी आपण अवश्य घ्यायची आहे आणि त्यासोबत स्वतःचंही आरोग्य सांभाळायचं आहे. एकच सांगेल, भौतिक सुखापेक्षा आध्यात्मिक आणि स्पिरिच्युअलिटीचा प्रवास करून देणारं हे गुरुभ्रमण असल्यामुळे नित्य नियमाने तुम्ही शरीरामध्ये अनेक उत्तम बदल घडवण्यासाठी ध्यान साधना करणं तितकंच गरजेचं राहील. खाण्यापिण्यावर बंधनं ठेवा, वाणीवर बंधन ठेवा. अति अपेक्षा कराल तर तिथे भावनांची गुंतवणूक चुकीची होईल, त्यामुळे निर्णय क्षमता कुठेतरी बळकट असेल. यासाठी ध्यान साधनेशिवाय दुसरा पर्याय नाही. उत्तम पद्धतीने स्वतःवर बदल करून घेणारी ही संधी आहे आणि या संधीचा सर्व कर्क राशीच्या व्यक्तींनी अवश्य लाभ घ्यावा. कर्क राशीच्या व्यक्तींनी गुरुभ्रमणासाठी उपाय करायचा आहे तो म्हणजे विशेषतः महादेवाला 1 लोटा जल नियमितपणे अर्पण करून श्री विष्णूचीही उपासना करावी आणि दत्त महाराजांची करुणा त्रिपदी सायंकाळच्याच वेळेस संध्याकाळी 6:30 ते 7 या वेळेमध्ये करुणा त्रिपदी आपल्या घरामध्ये मोठ्या आवाजामध्ये नित्य पठण करावे. कर्क राशीच्या लोकांना हे व्यय स्थानातलं गुरुभ्रमण उत्तम उत्तम आध्यात्मिक प्रगती देणारं राहो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स मध्ये जय शंकर लिहायला विसरू नका.